चित्रपट हाच एक वेगळा प्रयोग आहे मराठीमध्ये. आजपर्यंत कधीही असं झालेलं नाही की 4 दिग्दर्शक, 4 कविता, 4 लघुपट आणि त्यांची एक फीचर फिल्म, आणि त्याच्यामध्ये आम्ही इतके सगळे कलाकार एकत्र आहोत आणि इतकं ग्रँड आहे हे सगळं की अशा एखाद्या चित्रपटाचा आपण एक छोटासा भाग असणं हेच आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यात आमची गोष्ट ही इतकी गोड आहे, इतकी सहज साधी सरळ गोष्ट आहे. कवी सौमित्र यांची खूप छान कविता आहे एका पावसाळी दुपारी नावाची, त्याच्यावर आमचा हा चित्रपट एक होता काऊ हा आधारलेला आहे. आणि त्याच्यामधला जो काऊ आहे ज्याच्यावरती ही फिल्म आहे तो कुशल, त्याला आपण विचारूया की त्याचा अनुभव कसा होता. अमेझिंग अनुभव होता खरं तर. इतकं वेगळं प्रोजेक्ट, इतकं मोठं प्रोजेक्ट, आणि त्यातल्या एका सिनेमाचा शिवधनुष्य आमच्या दोघांच्या खांद्यावर होता. ज्याच्यासाठी तो लढतो ती ही चिव आणि मी काऊ. सरळ साधी सोपी गोष्ट, अत्यंत साधी, लहान मुलापासून म्हाताऱ्या कुताऱ्यांपर्यंत सगळ्यांना कळणारी एक गोष्ट जी तुमच्या आमच्यात कॉमन आहे. एक लव्ह स्टोरी, एक प्रेम, ज्याच्या आधारावरच हे अख्खं जग बांधलं गेलं. तशी एक पूर्ण विश्वव्यापी कल्पनेवरती आधारित एक छोटासा सिनेमा. फार गोड अनुभव आहे या सिनेमाचा. गोड आहे पण विनोदी कुशल सगळ्यांनी बघितला. थोडा रोमॅन्टिक काऊ दिसणार आहे आम्हाला. मग तो रोमॅन्टिक काऊ साकारताना कसं वाटलं तुला? नाही, मी सांगते की रोमॅन्टिक काऊची हिरोईन साकारताना मला कसं वाटलं. कारण नाही, मला असं वाटतं की आपल्याकडे नेहमीच पटकन एखाद्या कलाकारावरती शिक्का मारायची पद्धत आहे, किंवा एकाच पद्धतीच्या साच्यामध्ये लोक ठरवून टाकतात की हा माणूस म्हणजे हा हेच करणार, हा माणूस म्हणजे हा तेच करणार. माझी खात्री आहे एक होता काऊ बघितल्यानंतर यापुढे कोणीही कुशलला फक्त विनोदी अभिनेता असं म्हणण्याचं धाडस करणार नाही, तर एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कलाकार, एक अतिशय समजून काम करणारा कलाकार ह्या पद्धतीनेच यापुढे कायम त्याचा विचार सगळेच जण करतील. सामान्य प्रेक्षकसुद्धा आणि इंडस्ट्रीमधले सगळे लोकसुद्धा, की त्याला खूप सिरियसली यापुढे घेतलं जाईल, त्याच्या विनोदांनासुद्धा यापुढे खूप सिरियसली घेतलं जाईल. इतकं सुंदर काम कुशलने या चित्रपटात केलं आहे. कारण खूप कठीण होती भूमिका. जेव्हा एखादी गोष्ट खूप साधी असते, खूप सोपी असते, तेव्हा ती मांडणं जास्त कठीण असतं. आणि आमच्या सिनेमाचं वैशिष्ट्य जर का कुठलं असेल तर तो हा साधेपण आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ते विजू मानेंचंही क्रेडिट आहे, आमच्या दिग्दर्शकांचं, आमचे कवी आहेत सौमित्र, त्यांचंही क्रेडिट आहे की इतक्या सुंदर, इतक्या सोप्या शब्दामध्ये इतकं काही बोलून गेलेत ते. आणि ऑफकोर्स कुशलचंही क्रेडिट आहे, कारण जसं तो म्हटला की त्याच्या खांद्यावरती ती सगळी फिल्म आहे. आणि छोट्या छोट्या त्याच्या क्लोजअप्समधनं किंवा त्याचं साधं बघणं आहे, त्याचं साधं वावरणं आहे, या सगळ्यातनं त्याने ते कॅरेक्टर इतकं मोठं करून ठेवलं आहे की एक खूप बघत राहावा असा सुंदर परफॉर्मन्स आहे या चित्रपटात त्याचा.